बघूयात एक ब्रेकिंग बातमी। 20 तारखेपासून मुंबईमध्ये ओबीसींचं ही आंदोलन होणार असल्याचं प्रकाश शेंडगे यांनी म्हटलंय। मराठा समाजाआधी आम्ही आझाद मैदानाची मागणी केल्याचंही शेंडगे यांनी म्हटलेलं आहे। तर 2000 गाढवं, डुकरं आणि गुरं घेऊन मुंबईला येणार असल्याचं शेंडगे म्हणालेत। ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी सरकारला इशारा दिलेला आहे। कुठल्याही परिस्थितीत ओबीसीचं आरक्षण जे आहे ते घेतल्याशिवाय आम्ही माघारी जाणार नाही आणि ते घेऊनच माघारी जाणार अशी टोकाची भूमिका जी आहे, संघर्षाची भूमिका या मराठा समाज नेत्यांनी घेतलेली आहे। ओबीसीला सुद्धा आंदोलनासाठी उतरावंच लागेल आणि उतरणार आहे। 20 तारखेपासून मुंबईमध्ये या ठिकाणी आझाद मैदानमध्ये आमचं हे आंदोलन, ओबीसींचं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी या महाराष्ट्राला पाहायला मिळेल। हे आझाद मैदानाची मागणी आम्ही केलेली आहे। आम्ही 28 तारखेला डिसेंबरला आम्ही ती मागणी केलेली आहे। मराठा समाजाकडून ती 2 जानेवारीला केली गेलेली आहे। त्यामुळे माझी विनंती राहील सरकारला की एकाच मैदानात दोन्ही समाजाला आपण परवानगी जी आहे ती आपण दिली तर विनाकारण एक संघर्ष जो आहे तो आझाद मैदानात होईल, पण महाराष्ट्र सुद्धा होण्याची शक्यता आहे। आणि त्यामुळे लॉ अँड ऑर्डरचा जो प्रश्न निर्माण त्याची जबाबदारी शासनावर राहील। याचा इशारा मी शासनाला देत आहे। 2000 गाढवं या ठिकाणी आम्ही तयार केलेली आहेत। त्याचप्रमाणे आमची काही डुकरं सुद्धा या ठिकाणी तयार झालेली आहेत। गुरं बसरं असतील, ह्या सगळ्यांचा जगण्याची आमची साधनं जी आहेत ती साधनं घेऊन आम्ही या ठिकाणी आझाद मैदानाला आम्ही या ठिकाणी 20 तारखेला येणार आहे।